संदर्भात हे अधिवेशन संपल्यानंतर एक संयुक्त बैठक करून जी आता नवीन कामांना परमिशन दिली जात नाहीये या संदर्भातला निर्णय राज्य सरकार करणार का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। सन्माननीय अतुल भातखळकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तशा पद्धतीची बैठक अधिवेशन संपल्यानंतर माझ्या दालनामध्ये घेतली जाईल। चला काय हरकत आहे अध्यक्षाची? हरकत एवढ्यासाठी घेत आहे कारण मंत्री महोदय आम्ही कोणी राजकारण करत नाही, राजकारण करायचं नाही, हमरातुमरीवर आम्हाला यायचं नाहीये। इथे कोण 4 टर्म बोलतात की हे सुटत नाही, अनेक सन्मान सदस्य बोलतात। अध्यक्ष महोदय ह्या उत्तरातच दिलेलं आहे की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक 21/2/2022 रोजी झाली आणि दुसरी बैठक 15/3/2022 रोजी झाली। कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात 2019 ते 22 काय पाठपुरावा झाला नाही? कोणाचं सरकार होतं? मंत्री महोदय असत्य सांगतायत का? आम्ही हक्कभंग आणणार का? दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय? आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत। राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये। ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात ह्या सदनाची दिशाभूल करू नये। आणि गृहनिर्माण मंत्री कोण होते? अध्यक्ष महाराज, सन्मान्य उबाटाचे सदस्य आदित्यजी ठाकरेंनी जो आता प्रश्न उपस्थित केला हे त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तरामध्ये दिलंय। या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन किंवा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केलेला कुठेही नाही। उलट 9 सप्टेंबर 2024 ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच पत्र उत्तर द्या। एवढं एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे जे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते। मला तेवढंच सांगायचं होतं की शेवटी मुख्य सचिव झाले हे केवळ मगाशी वरुण सरदेसाई साहेब जसं म्हणले की खालनं पत्र वरण वर्णपत्र खाली, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणं, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र व्यवहार करणं आणि जसं मी आत्ता सांगितलं की माननीय मुख्यमंत्री केंद्राच्या अधिवेशनापूर्वी जेव्हा खासदारांची मंत्र्यांबरोबर बैठक घेतात त्याच्यामध्ये हे घेणं, तर माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रयत्न याच्यासाठी केला होता। आता पुन्हा एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत, या दोघांच्याकडनंही असाच प्रयत्न केंद्राकडे केला जाईल। लक्षवेधी क्रमांक 5 नाही अध्यक्ष महोदय बोला हे काय मंत्री महोदय हे काय? मी तुमचा सन्मानाने उल्लेख केला। अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हा आहे की संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते। त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं। मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरं आहे का खोटं आहे? त्याने तुमची परवानगी घेतलंय का? घेतलं असेल तर पत्र दाखवा, नसेल तर ह्या मंत्र्यांना आयत्याला बोलायला कसं देतो आपण उठसूट? प्रत्येक वेळी हे कोण आहे? मुख्यमंत्री आहेत काय? फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठल्याही खात्यावर, कोणी कुठलाही मंत्री कुठल्याही खात्यावर बोलू शकत नाही। क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक श्री उत्तमराव जानकर 4 लक्षवेधी 4 ही पुढे केलेली आहे, पुढे घेण्यात येईल। लक्षवेधी क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक 5 अरे अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अरे ठीक आहे ना। अरे भास्कररावजी खाली बसा अध्यक्ष चला भास्करराव जाधव ओ भास्करराव चला लक्षवेधी क्रमांक 5 आहेत का अध्यक्ष महोदय? बोला काय म्हणता मंत्री महोदय? सन्मान हो थांबा ओ भास्करराव दादा खाली बसा। अरे काय आहे ओ भास्करराव सन्मान्य अध्यक्ष महाराज, सन्मान्य अध्यक्ष महाराज, चला काय म्हणता? सन्मान्य सदस्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। अरे सभागृहात काय झालं? अरे ओ भास्करराव
जाधव